नमस्कार मित्रांनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच नम्र विनंती करतो की चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन आहे, ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे चॅनलवर मी नवीन कथा अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर आणि तुम्हाला लगेच त्या कथेचा आनंद घेता येईल, आस्वाद लुटता येईल. ती कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, आपल्या सोशल मीडियावर शेअर करा आणि आपला आनंद सर्वांच्या बरोबर शेअर करा. मित्रांनो, आता मी तुम्हाला जी कथा वाचून दाखवणार आहे त्या कथेचे लेखक आहेत द पाम खांबेटे. द पाम खांबेटे हे रहस्य कथा, गूढ कथा, विनोदी कथा लेखक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. आज मी त्यांची जी कथा वाचून दाखवणार आहे ती गूढ कथा आहे आणि कथेचं नाव आहे एक धड दोन मुंडकी. ही कथा मी घेतली आहे द पाम खांबेटे सरांच्या अजब गुन्हेगार या कथा संग्रहातनं. चला तर मग ऐकूयात कथा. द पाम खांबेटे लिखित एक धड आणि दोन मुंडकी. ब्रिटनमध्ये एडिनबर्ग कार्लाइड राजमार्गात मॉफेट गावापासून थोड्या अंतरावर एक लहानशी नदी आहे. त्या नदीवरील पुलावरनं रविवार दिनांक 29 सप्टेंबर 1935 या दिवशी एक स्त्री फिरत फिरत जात असताना सहज एका ठिकाणी थांबली आणि पुलाच्या कठड्यावरनं खाली त्या नदीच्या पात्राकडे बघत उभी राहिली. नदी काठावरच्या एका ठिकाणी तिची नजर गेली. एकदम तिचे डोळे विस्फारले, हृदय धडधडायला लागलं, श्वास रोखल्यागत झाला. काठावरील त्या ठिकाणी तिला खांद्यापासून तुटलेला एक मानवी हात पडलेला दिसत होता. झालं, पोलिसांना वर्दी गेली. त्यांनी जाऊन त्या नदीपात्रात खाली वर बऱ्याच अंतरापर्यंत शोध घेतला आणि त्या तुटक्या हातासकट मानवी देहाचे एकूण 70 तुकडे पोलिसांच्या हाताला लागले. त्या 70 तुकड्यात एक धड आणि 2 मुंडकी होती. दुसऱ्या दिवशी दोघा स्थानिक डॉक्टरांनी त्या मानवी अवशेषांची तपासणी केली. नंतर 1 ऑक्टोबर रोजी प्रोफेसर जॉन ग्लेस्टर आणि डॉक्टर मिलर हे घटनास्थळी आले. जॉन ग्लेस्टर हा ग्लास्को विद्यापीठात शरीर रचनाशास्त्राचा प्राध्यापक होता आणि डॉक्टर मिलर हा न्याय वैद्यक तज्ज्ञ डॉक्टर सिडनी स्मिथ यांचा सहाय्यक होता. त्याचं असं म्हणणं पडलं की ते अवशेष 2 देहांचे असले पाहिजे आणि मानवी देहरचनेचे चांगले ज्ञान असलेल्या कोणातरी माणसानं ते देह तोडले असलेले पाहिजे. त्या देहांची ओळख पटू नये या हेतूनं त्यांनी अवयव वाकडे तिकडे कापलेले दिसत होते. या 2 मुंडक्यांवरील नाक, कान, ओठ हे अवयव तर छाटलेले होतेच, पण त्या चेहऱ्यावरची कातडी सुद्धा सोलून काढलेली होती. काही दात सुद्धा मृत्यूनंतर उपटून टाकलेले दिसत होते आणि लिंगभेद दर्शवणारे अंतर्बाह्य अवयव कापून नाहीसे केलेले होते. परंतु ते धड आणि थोडी कमी कापछाप केलेलं मुंडकं ही एका स्त्री देहाची असावी असं आढळलं. दुसरं मुंडकं पुरुषाचं असावं असं दिसलं. ती स्त्री सुमारे 5 फूट 1 इंच उंचीची आणि 25 वर्षांची असावी आणि तो पुरुष सुमारे 5.5 फूट उंच आणि 60च्या वयातला असावा असं मत प्रथम परीक्षेत व्यक्त करण्यात आलं. अधिक सखोल तपासणीसाठी ते अवशेष डॉक्टर स्मिथच्या प्रयोगशाळेत आणले गेले. मध्यंतरीच्या अवधीत ग्लास्को CIDच्या मदतीनं डम्फ्रीशायर पोलिसांनी चौकशी सुरू केली. ते अवशेष 15 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर या दिवसांच्या दरम्यान कधीतरी त्या नदीत टाकले असले पाहिजेत असा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. काही तुकडे एका वर्तमानपत्रात गुंडाळले होते. त्या वृत्तपत्रावरची तारीख होती 15 सप्टेंबर. त्यावरून त्या दिवसाआधी ते तुकडे पाण्यात पडले नव्हते हे निश्चित झालेलं होतं. 17-18 तारखेला खूप पाऊस पडून त्या नदीला पूर आलेला होता आणि 19 तारखेपासून पाऊस थांबून पूर ओसरला होता. अवशेषांची काही गाठोडी नदी काठापासून बऱ्याच आत अंतरावर चिखलात सापडलेली होती. याचा अर्थ असा की हे नदीचं पात्रच आहे ह्या कल्पनेनं काठावरून आत पसरलेल्या पुराच्या पाण्यात गुन्हेगारानं ती गाठोडी फेकून दिलेली होती.
यावरून आणखीन एक क्रमप्राप्त तर्क निघत होता, तो असा की हे भयकर्म रात्रीच्या काळोखात झालेलं असलं पाहिजे आणि ते करणाऱ्या इसमाला त्या नदीची नीट माहिती नसली पाहिजे, म्हणजेच तो कुणी स्थानिक इसम नसला पाहिजे. जेव्हा पोलिसांनी 19 सप्टेंबर पूर्वी कोण माणसं बेपत्ता झाली ह्याचा तपास सुरू केला होता, ते अवशेष मोटारीनं त्या नदीच्या पुलावर नेलेले असावेत या कल्पनेनं डम्फ्रीशायरमध्ये नोंदवलेल्या सगळ्या वाहनांच्या 15 ते 19 सप्टेंबर या दिवसामधल्या हालचालींची चौकशी पोलिसांनी सुरू केली. हे अवशेष कुणाचे आहेत याचा सुतराम पत्ता लागू नये यासाठी गुन्हेगारानं त्यांची विद्रूप कापाकाप केलेली होती. पण या धूर्तपणाच्या जोडीला त्यानं एक मोठा मूर्खपणा करून ठेवलेला होता. ते तुकडे गुंडाळण्यासाठी त्यांनी जे जिन्नस वापरले होते त्यांची ओळख पटण्यासारखी होती. सुती चादरीचे तुकडे, उशीची खोळ, जॉर्जेटचा एक ब्लाऊज, लहान मुलाचे लोकरी कपडे आणि काही वर्तमानपत्रे इत्यादी जिन्नसात त्यांनी ते अवशेष गुंडाळलेले होते. त्या वृत्तपत्रांमध्ये दिनांक 15 सप्टेंबरला प्रसिद्ध झालेला संडे ग्राफिकचा अंक होता. त्याच्या एका कागदावर एका मुलीचं छायाचित्र होतं. तिच्या मस्तकावर मुकुट होता. दुसऱ्या एका तुकड्यावर कॅम्बे समारंभ राजनीला मुकू असं एक अर्धवट शीर्षक होतं. चौकशी अंती असं आढळलं होतं की लँकेस्टरमधील मोरकॅबे इथे जत्रा भरवण्यात आली होती आणि त्यावेळी समारंभात सौंदर्य राज्ञी ठरलेल्या एका तरुणीला मुकुट घालून तिचा गौरव करण्यात आला होता. ह्या समारंभाचा वृत्तांत देणारी एक खास आवृत्ती संडे ग्राफिकनं काढली होती आणि तिच्या फक्त 3700 प्रती छापलेल्या होत्या. या सगळ्या प्रती मोर बँकेत आणि आसपासच्या परिसरात तेवढ्या वाटण्यात आलेल्या होत्या. ही माहिती मिळताच डम्फ्रीशायर पोलिसांनी लँकेस्टबरी पोलिसांना वर्दी दिली. दिनांक 1 ऑक्टोबरला डम्फ्रीशायरचा चीफ कॉन्स्टेबल सहज त्या दिवशीचं ग्लास्कोचं एक वृत्तांत चालत असताना एका बातमीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. सुमारे 3 आठवड्यांपूर्वी लँकेस्टर येथील डॉक्टर बक रस्टन यांच्या घरी नोकरीला असलेली मेरी रोजर्सन नावाची परिचारिका बेपत्ता झालेली होती आणि अद्यापपर्यंत तिचा मागमूस लागलेला नव्हता. ह्या बातमीच्या आधारे चौकशी करता असं समजलं की बक रस्टनची बायको सुद्धा त्याच सुमाराला घरातून कुठे निघून गेली होती आणि ती सुद्धा अद्याप परत आलेली नव्हती. बक रस्टन हा मुळात मुंबईचा पारशी जमातीचा माणूस होता. त्याचं मूळ नाव होतं बखत्यार हकीम. मुंबई विद्यापीठ आणि लंडन विद्यापीठ यामध्ये शिक्षण घेऊन तो पदवीधर सुद्धा झालेला होता. इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काही वर्ष नोकरी केल्यावर प्रथम लंडनमध्ये व्यवसाय करून नंतर 1930 साली तो लँकेस्टरमध्ये स्थायिक झालेला होता. इझाबेला नावाच्या तरुणीशी त्याचा प्रेमसंबंध जोडलेला होता. तिच्याशी त्याचं लग्न झालेलं नव्हतं, तरीही अलीकडे 2 वर्ष ती त्याच्या घरी राहून त्याची पत्नी म्हणून नांदत होती. रक्स्टन 31 वर्षांचा आणि इझाबेला 29 वर्षांची होती. दोघांनाही एकमेकांच्या वाचून करमत नसे, पण दोघांचंही कडाक्याचं भांडण झालं नाही असा एक दिवस जात नसे. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना ही म्हण या दोघांच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरलेली होती. रक्स्टनचा स्वभाव आपल्या बायकोच्या बाबतीत कमालीचा संशयी होता. तिचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे या कल्पनेनं तो अनेक वार तिच्याशी भांडला होता. अशा भांडणाच्या वेळी त्यांनी तिला कित्येकदा मारपीट केली होती आणि तिला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिलेली होती. त्याच्या या बेफाम वर्तनामुळे 2 वेळा पोलिसांना वर्दी देऊन त्यांना त्याच्या घरी बोलवावं लागलं होतं. श्रीमती रक्स्टन ही शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 1935 या दिवशी जिवंत होती. आपल्या दोघी बहिणींसह ती ब्लॅकपूल इथे रोषणाई बघायला गेली होती. रात्री 11:30 वाजता ती स्वतःच्या मोटारीनं घरी परत आली. तिची गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या आवारात दिसली होती आणि त्यावरून ती परत आल्याचा लोकांनी तर्क केलेला होता. पण त्यानंतर ती कधीही कोणाला दिसली नव्हती. या रस्टन दाम्पत्याला 6, 4 आणि 2 या वयाची 3 मुलं होती. मुलांना सांभाळण्यासाठी 20 वर्षाची मेरी रोजर्सन ही परिचारिका नेमली होती. 14 सप्टेंबर नंतर ही मेरी रोजर्सन सुद्धा कुणाला कुठेही दिसलेली नव्हती.
त्यांच्याविषयी परिचितांकडून चौकशी झाली तेव्हा रक्स्टननं निरनिराळ्या माणसांना वेगवेगळी कारणं सांगितली. पण शेवटी एक निमित्त त्यानं पक्क केलं. त्या दोघी जणी मिळून एडिनबर्गला गेलेत असं तो सांगायला लागला. मेरी रोजर्सनच्या सावत्राईकडनं विचारणा झाली तेव्हा त्यांनी तिला तेच कळवलं. काही दिवस असेच गेले. इसाबेला आणि मेरी या परत आल्या नव्हत्या. दिनांक 24 सप्टेंबर रोजी रक्स्टन रागारागानं लँकेस्टर पोलीस ठाण्यावर गेला. थोड्या दिवसांपूर्वी श्रीमती स्मॉली या नावाच्या एका बाईचा खून झाला होता. त्या संबंधात पोलिसांनी रक्स्टनच्या एका नोकराला चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं. आपल्या खाजगी जीवनात पोलिसांनी ही अक्षम्य ढवळाढवळ चालवली आहे अशी तक्रार करण्यासाठी रक्स्टन पोलीस ठाण्यात गेला होता. तिथे संतापानं तो म्हणाला होता की मला स्मॉलीच्या खुनाविषयी एक अक्षरही माहिती नाही. उगाच तुम्ही माझ्या घरी येऊन आम्हाला का उपद्रव देताय? तुम्हाला काही संशय असेल तर घरी या, माझ्या घराची पुरेपूर झडती घ्या, स्वतःची खात्री करून घ्या. आधीच माझं मन कमालीचं दुःखी आणि त्रस्त झालंय. माझी बायको 2 आठवड्यांपूर्वी मला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. त्यामुळे माझा जीव काळजीनं टांगल्यागत होऊन राहिलाय आणि त्यात वर हा तुमचा त्रास. पोलिसांनी विचारलं लगेच त्याला की तुमची बायको कुठे गेली आहे याची तुम्हाला कल्पना आहे का नाहीच आहे? हा म्हणाला नाहीये कल्पना, पण ती स्कॉटलंडला गेली असावी असा माझा तर्क आहे. दिनांक 25 सप्टेंबरला बक रक्स्टन मेरी रोजर्सनच्या आई वडिलांच्या घरी गेला. त्यांना म्हणाला मेरी गरोदर राहिली आहे. मेरीचे आई वडील चकित झाले. ते म्हणाले काय म्हणताय काय तुम्ही? तेव्हा रक्स्टन खिन्न स्वरात म्हणाला मी हे पहिल्यांदा ऐकलं ना तेव्हा मलाही तुमच्यासारखा धक्का बसला हो. पण गोष्ट होऊन गेल्यावर नुसती हळहळ करून उपयोग काय? पुढे काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. मेरीनं खूपच काकुळत केली तेव्हा तिला या अडचणीतून मोकळी करण्यासाठी इजाबेला तिला घेऊन कुठंतरी गेली आहे. कुठल्या गावाला गेली आहे हे काय मला दोघींनी सांगितलेलं नाही. मेरीची आई म्हणाली अहो पण आज 10 दिवस झाले दोघींचा पत्ता नाही. हे बघा आम्ही आणखीन 4 दिवस वाट बघू. तोपर्यंत जर दोघी परत आल्या नाहीत तर मात्र आम्ही पोलिसात वर्दी देऊ आणि पोलिसांना त्यांचा शोध घ्यायला लावू. रक्स्टन म्हणाला छे अहो तुम्ही पोलिसांना कळवायची घाई करू नका. मी रविवारी मेरीला आणतो तुमच्या समोर हजर करतो, काही काळजी करू नका. मेरीच्या आई वडिलांनी 4-6 दिवस वाट बघितली. नंतर ती दोघं रक्स्टनला भेटली आणि अद्याप मेरीचा पत्ता नाही असं समजताच त्यांनी पोलीस ठाण्यावर जाऊन 14 सप्टेंबर पासून ती बेपत्ता आहे अशी वर्दी देऊन टाकली. 4 ऑक्टोबरला रक्स्टननं पुन्हा पोलीस ठाण्यावर गेला. श्रीमती स्मॉलीच्या खून चौकशी संदर्भात आपल्याला पोलिसांच्याकडनं अकारण उपद्रव होत असल्याबद्दल त्यांनी पुन्हा संतापी तक्रार केली. त्याच्या बायकोबद्दल पोलिसांनी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला ती आपल्या मोलकर्णीला बरोबर घेऊन 15 सप्टेंबरला एडिनबर्गला निघून गेली आहे. पण त्या क्षणापासून तिच्याकडनं मला 2 ओळींचं पत्र सुद्धा आलेलं नाही. दिनांक 9 ऑक्टोबर या दिवशी रक्स्टन एडिनबर्गला गेला. तिथं इजाबेलाची एक बहीण होती. इजाबेला इकडे आली आहे का अशी त्यांनी चौकशी केली. ती नाही म्हणाल्यावर तो एकदम संतापला. तो तिच्या बहिणीला म्हणाला तूच तिला कुठेतरी लपून ठेवलंयस, खोटं बोलू नकोस. तो तिच्याशी भांडला आणि शेवटी तणतणत परत निघून गेला. इसाबेला रक्स्टन आणि मेरी रोजर्सन या दोघी जणी ज्या दिवशी बेपत्ता झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर बक रक्स्टननं श्रीमती हॅम्पशायर नावाच्या एका बाईला बोलवून तिच्याकडनं आपलं सगळं घर धुवून पुसून घेतलं होतं. या कामात त्या बाईच्या नवऱ्यानंही तिला मदत केली होती. त्या कामाचा मोबदला देताना रक्स्टननं त्या दोघांना काही गालीचे आणि काही कपडे दिले होते. 9 ऑक्टोबरला तो हॅम्पशायर बाईच्या घरी गेला आणि अत्यंत अस्वस्थ वृत्तीनं त्यांना म्हणाला की मी तुम्हाला जे गालीचे कपडे दिले ते कृपा करा जाळून टाका. मॉर्फेट जवळच्या नदीत काही मानवी अवशेष पोलिसांना सापडलेत. ते माझ्या पत्नीचे आणि मेरीचे असावेत असा बादरायण संबंध काही लोक जोडायला लागलेत. ते सगळं खोटं आहे, पण उगाच नसती आफत कशाला उडवून घ्यायची नाही का? आणि तुमच्याकडे पोलीस चौकशीला आले तर आधी मला विचारा. मी पोलिसांना निवेदन करीपर्यंत तुम्ही काहीही जबाब देऊ नका. उगा काहीतरी सांगून बसाल आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकाल. यासाठी मी आधी इशारा देऊन ठेवतोय तुम्हाला. मग त्याच संध्याकाळी रक्स्टन पोलीस ठाण्यावर गेला आणि म्हणाला मॉर्फेट जवळ सापडलेल्या मानवी तुकड्यांशी माझा संबंध असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे माझ्या व्यवसायावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय. माझी प्रॅक्टिस बंद व्हायची वेळ आली आहे. तुम्ही या दुष्ट अफवेला काही आळा घालू शकत नाही का?
पोलिसांनी त्याला दिलासा दिला आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासनही दिलं. त्यांनी मागितल्यावरनं श्रीमती रक्स्टनचं संपूर्ण वर्णन आणि छायाचित्र त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं. डम्फ्रीशायर चीफ कॉन्स्टेबलनं 9 ऑक्टोबरला ग्लासगोच्या वृत्तपत्रात मेरी रॉजर्सन बेपत्ता असल्याची बातमी वाचली आणि संबंधित डॉक्टरांची गाठ घेतली. ते मानवी अवशेष 2 स्त्रियांचेच असण्याची शक्यता आहे का, ह्याविषयी खात्री करून घेण्याची त्याने डॉक्टरांना सूचना केली. 11 ऑक्टोबरला डॉक्टरांनी पुन्हा कसून तपासणी केली. एक मुंडकं पुरुषाचं असावं असा त्यांचा पहिला तर्क होता. आत्ता तपासणी करता जे स्त्रीचं एक धड सापडलं होतं त्याच्याशी ते मुंडकं बरोबर जुळतंय असं त्यांना आढळून आलं. तेव्हा ते अवशेष 2 स्त्रियांचेच असल्याचा अंतिम निर्णय ठरला आणि तसं पोलिसांना कळवण्यात आलं. दिनांक 8 ऑक्टोबरला इकडे लँकेस्टरमध्ये डॉक्टर रक्स्टन पुन्हा एकदा पोलीस ठाण्यावर गेला. त्यांनी तिथल्या चीफ कॉन्स्टेबल कॅप्टन व्हॅन यांची गाठभेट घेतली. लोकांमध्ये अधिकाधिक पसरत चाललेल्या कुजबुजीमुळे आपलं जीवन असह्य होत चालल्याची तक्रार करून तो कॅप्टन व्हॅनला म्हणाला, हे बघा, माझी तुम्हाला एक विनंती आहे. मॉफेटला सापडलेले अवशेष आणि श्रीमती रक्स्टन आणि मेरी यांचा कसलाही परस्पर संबंध नाही असं तुम्ही वर्तमानपत्रातनं जाहीर करू शकाल का? कसं आहे, पोलिसांनी खुलासा केला म्हणजे माझ्या मागची भुणभुण नाहीची होईल हो. कॅप्टन व्हॅन त्याच्यावर म्हणाला, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. या 2 घटनांचा कसलाही परस्पर संबंध नाही अशी आम्ही प्रथम खात्री करून घेऊ आणि मग आवश्यकता वाटली तर जाहीर करू. कसं आहे, असल्या प्रकरणात घाई करून चालत नाही हो. आता कॅप्टन व्हॅननं चौकशीची सूत्र स्वतःच्या ताब्यात घेतली. श्री हॅम्पशायरचा जबाब घेण्यात आला. रक्स्टननं तिला दिलेले गालीचे कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या गालिच्यांवर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते. त्या अवशेषांसह मिळालेला जॉर्जेटचा ब्लाऊज पोलिसांनी मेरी रॉजर्सनच्या सावत्र आईला दाखवला. तिने तो ब्लाऊज तात्काळ ओळखला. तो निरखून बघितला आणि ती म्हणाली, अहो, हा मेरीचा ब्लाऊज. मी एका मीना बाजारात तो खरेदी केला. त्याचा हात एका ठिकाणी किंचित फाटला होता. तिथे मी लहानसं ठिगळ लावलं होतं. बघू द्या. हे काय, हेच ते ठिगळ, शंकाच नाही. हा ब्लाऊज मेरीचाच आहे माझ्या. पोलिसांनी तिला रोम्पर दाखवला. तोही ते अवशेष गुंडाळण्यासाठी वापरला गेला होता. मेरीच्या आईनं तो रोम्पर ओळखला नाही, पण ती म्हणाली की गेल्या महिन्यातील रक्स्टन मंडळी श्रीमती होम नावाच्या एका स्त्रीकडे काही दिवस राहायला गेली होती. तिने त्यांच्या मुलांचे कपडे पाहिले असतील आणि ती कदाचित हा रोम्पर ओळखू शकेल. पोलीस श्रीमती होमच्या घरी गेले. तिने कपडा लगेच ओळखला. ती म्हणाली, हा आमच्या घरचा रोम्पर आहे. मी तो इझाबेल रक्स्टनच्या मुलाला दिला होता. पोलीस म्हणाले, हा रक्स्टनच्या मुलाला दिलेला रोम्पर आहे हे तुम्ही इतक्या निश्चयानं कसं काय सांगताय? ती म्हणाली, ही साधी खूण आहे त्याच्यावर. त्या लवचिक नाडीला मी एक विशिष्ट तऱ्हेची गाठ मारली होती. ही काय, ही गाठ मीच मारलेली आहे. हा मी दिलेला रोम्पर आहे यात शंका नाही. डॉक्टर रक्स्टनच्या घरी श्रीमती ऑक्सले नावाची मोलकरीण घरकामाला येत असे. पोलिसांनी तिचा जबाब घेतला. तिच्याकडे 1-2 रक्तलांछित गालीचे मिळाले. तेही रक्स्टननं तिला देऊन टाकलेले होते. स्थानिक वृत्तपत्र विक्रेत्याकडे पोलिसांनी चौकशी केली. 15 सप्टेंबरला संडे ग्राफिकचा अंक डॉक्टर बक रक्स्टनच्या घरी टाकला होता हे त्यांनी कबूल केलं. दिनांक 12 ऑक्टोबरला रात्री 9:30 वाजता कॅप्टन व्हॅननं डॉक्टर रक्स्टनला पोलीस ठाण्यावर बोलवून घेतलं. आपल्याला वाटेल ते प्रश्न विचारा, आपण पोलिसांना सहकार्य द्यायला आनंदानं तयार आहोत असं रक्स्टननं कॅप्टन व्हॅनला सांगितलं. त्याची मुलाखत सबंध रात्रभर चालून सकाळी 7 वाजता संपली. त्याच दिवशी इझाबेला रक्स्टन आणि मेरी रॉजर्सन यांचा खून केल्याच्या आरोपावरून डॉक्टर रक्स्टनला अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी रक्स्टनच्या घराची झडती घेण्यात आली. त्या अवशेषांमध्ये सापडलेल्या एका डाव्या हाताच्या बोटांशी हुबेहूब जुळणारे अनेक ठसे घरामध्ये अनेक ठिकाणी आढळले. त्या 2 स्त्रियांना ठार मारल्यानंतर न्हाणी घरात रक्स्टननं त्यांच्या शवांची कापाकाप केली असल्याचा पुरेसा पुरावा पोलिसांना आढळून आला. अवशेष गुंडाळण्याकरता वापरलेला ब्राऊज आणि रोम्पर याची ओळख आधीच पटली होती. एका चादरीचे काही तुकडे अवशेषांसह मिळाले होते. रक्स्टनच्या घरात मिळालेल्या चादरीशी हे तुकडे लावून बघता तेही त्या घरातलेच असल्याचे सिद्ध झाले. हे मानवी अवशेष पुरुषाचे आहेत का स्त्रीचे हे कोणालाही कळून येऊ नये म्हणून रक्स्टननं एवढी भयंकर कापाकाप केलेली होती.
पण तरीही ते सगळे अवशेष गोळा करून बोचक्यात बांधून नदीत फेकून देताना त्याने अनेक चुका करून ठेवल्या होत्या. एक धड त्यांनी कुठेतरी नाहीसं करून टाकलं होतं, पण बाकीच्या अवशेषात डॉक्टरांना 3 कापलेले स्तन आढळले होते. लिंगभेद करणारे अवयव त्यांनी कापून काढले होते, पण त्या अवशेषातच ते मिसळून टाकले होते. त्या अभागी स्त्रियांची ओळख पटू नये म्हणून त्यांना आपल्याकडून आणखीन एक धूर्तपणाची गोष्ट केली होती, पण ती त्याच्या अंगलटच आली होती. एका डाव्या पायाची त्यानं विद्रूप काटछाट केलेली होती, पण तीही नीट न केल्यामुळे त्या पायाची बोट एका विशिष्ट तऱ्हेचा बाग घेतलेली असली पाहिजेत असं डॉक्टरांनी ठरवलं होतं. श्रीमती रक्स्टनच्या डाव्या पायाच्या बोटांना विशिष्ट प्रकारचा बाक होता असं चौकशीत उघडकीला आलं. खांद्यापासून तोडलेल्या एका हाताच्या दंडावरची कातडी सोलून काढलेली होती आणि त्या हाताचा उजवा अंगठा सोलून चेचून टाकलेला होता. मेरी रॉजर्सनच्या उजव्या हाताच्या दंडावर एक विशिष्ट जन्मखूण होती. अंगठ्यावर एक वण होता. हे चौकशीत समजल्यावर त्या हाताची अशी दशा का करण्यात आली हे स्पष्ट झालं. अवशेषांबरोबर वेगवेगळ्या आकाराची 2 तुटकी पावलं मिळाली होती. त्यावरून माग काढून ते त्या 2 अभागी स्त्रियांच्या बुटात घालून बघितले. ते अगदी चपखल बसले. हा भयप्रद गुन्हा पूर्वनियोजित नव्हता. इजाबेला रक्स्टन ब्लॅकपूलहून परत आल्यावर रक्स्टन तिच्याशी भांडला. तिचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी प्रेम प्रकरण असल्याचा त्याला संशय होता. भांडणाच्या भरात संतापानावर होऊन त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. तिच्या गळ्याची हाडं चुरलेली मोडलेली होती. त्या अवशेषाच्या तपासणीत ते आढळलेलं होतं. मेरी रोजर्सननं ते भयानक कृत्य बघितलेलं असावं म्हणून रक्स्टननी मग तिलाही ठार मारलं. नंतर सगळा खुनाचा पुरावा नष्ट करून टाकण्यासाठी त्यांनी तो कापाकापीचा भयानक उद्योग केला. त्याला किती तास लागले असतील. त्यावेळेच्या त्याच्या बेफाम मनस्थितीत एक पुरावा सोडताना आपण दुसरा सज्जड पुरावा उभा करून ठेवतोय हे काही त्याच्या ध्यानात आलं नाही. 15 तारखेचं वृत्तपत्र वापरून त्यानं खुनाचा दिवसही पोलिसांना समजेलसं करून ठेवलेलं होतं. घरातले कपडे त्या अवशेषांची गाठोडी बांधण्यासाठी त्याचा उपयोग करून त्यानं सरळ स्वतःकडे हा खुनी असं बोट दाखवून ठेवलेलं होतं. प्रक्षुब्ध मनस्थितीत माणूस केवढं भयानक कृत्य करतो ते लपवण्यासाठी किती यातायात करतो. मोठ्या धूर्तपणाबरोबर इरसाल मूर्खपणाही कसा करून ठेवतो. त्या भयकृत्यानंतर तो किती विचित्र पद्धतीनं वागतो आणि शेवटी नकळत लावून ठेवलेल्या सापळ्यात कसा अचूक अडकतो. या अनेक दृष्टीने हे रक्स्टनचं प्रकरण खूप गाजलं. रक्स्टनला फाशीची शिक्षा झाली. त्याच्यावर भरलेल्या खटल्यात सरकारतर्फे 100 साक्षीदार होते. शेवटचा साक्षीदार होता न्याय वैद्यक तज्ञ डॉक्टर सिडनी स्मिथ. या भयविलक्षण प्रकरणाचा तपशीलवार वृत्तांत देणारे 2 जाडजूड ग्रंथ प्रसिद्ध झाले आणि अनेक नियतकालिकांमधनं कितीतरी लेख छापले गेले. हे साऱ्या वृत्तांतामध्ये एका अभूतपूर्व चमत्कारिक अवयवाचा उल्लेख झालाय आणि त्याविषयी पुष्कळ चर्चाही करण्यात आली आहे. पोलिसांच्या हाती जे 70 अवशेष लागले होते त्यात एक सायक्लोपियन डोळा होता. डोळ्याचं हे विशेषण समजण्यासाठी ग्रीक पुराणातली एक कथा सांगितली पाहिजे. होमरनं ओडिसी नावाचं एक महाकाव्य लिहिलं. त्यातल्या एका अध्यायात सायक्लॉप्स नावाच्या एका राक्षसाची हकीकत सांगितली आहे. ओडिसीस आणि त्याचे काही अनुयायी एका गुहेत राहत असताना या सायक्लॉप्स राक्षसानं त्यांच्यावर हल्ला केला आणि ओडिसीसच्या 6 माणसांना ठार मारून खाऊनही टाकलं. नंतर ओडिसीसनं सायक्लॉप्सला खूप दारू प्यायला उत्तेजन दिलं. दारू पिऊन धुंद होऊन सायक्लॉप्स पडलेला असताना ओडिसीसने एक भला मोठा भाला घेतला. त्याचं टोक तापून लाल भडक बनवलं आणि सायक्लॉप्सला बेसावत गाठून तो भाला त्याच्या एकाच एक डोळ्यात खुपसून टाकला. अशा रीतीनं सायक्लॉप्सला आंधळा बनवल्यानंतर त्याला चुकवून ओडिसीस आपल्या इतर अनुयायांसकट त्या गुहेतनं निसटला. सायक्लॉप्सला 2 डोळे नव्हते. कपाळाच्या मध्यभागी त्याला एकच मोठा डोळा होता. क्वचित वेळी गर्भातील मुलाच्या मेंदूमध्ये विकृती असली आणि त्या मेंदूची आणि कवटीच्या पुढच्या भागाची वाढ नैसर्गिक रीतीनं न होता विपरीत प्रकारानं झालेली असली तर त्या मुलाचे डोळे 2 वेगवेगळे न होता एकमेकात मिसळून त्याला एक भला मोठा डोळा येतो. असं मूल बहुतेक जन्मता मरण पावतं. अशा राक्षस मुलाच्या त्या डोळ्याला पुराण काळातील सायक्लॉप्सला अनुसरून सायक्लोपिनियन डोळा असं म्हणतात.
या 2 स्त्रियांच्या अवशेषामध्ये असा एक सायक्लोपिनियन डोळा सापडला होता. तो डोळा आला कुठून तिथे? मानवी अर्भकामध्ये असा सायक्लोपिन डोळा अगदी विरळा, पण त्या मानानं शेळ्या आणि डुकरे याच्यामध्ये तो खूप वेळा दिसून येतो. रक्स्टन प्रकरणी आढळलेल्या त्या विचित्र डोळ्याविषयी पुष्कळ भवती न भवती झाली. तो डोळा मानवी नव्हता याविषयी सगळ्यांचं एकमत झालं, पण तो नेमका कुठल्या पशुजातीचा होता याविषयी मात्र निर्णायक असं काही ठरलं नाही. डॉक्टर रस्टन हा काही दिवस नेत्रचिकित्सेचा अभ्यास करत होता. त्यावेळी डोळ्याचा एक चमत्कारिक आणि चित्तवेधक नमुना म्हणून त्यांनी कुठून तरी एखाद्या शेळीचा किंवा डुकराचा सायक्लोपेनिन डोळा मिळवला असेल आणि तो एखाद्या बरणीत सुरक्षित द्रवात घालून ठेवून दिला असेल. त्या मानवी अवशेषावर त्यांनी तो सुरक्षारक्षक द्रव ओतला, त्याबरोबर तो डोळाही त्यात गेला असला पाहिजे. तो सायक्लोपेनियन डोळा मानवी अर्भकाचा आहे असं म्हणून त्या खटल्यामध्ये एक नवीन झेंगट निर्माण करण्याचा आरोपीच्या वकिलांनी प्रयत्न केला होता, पण तो निष्फळ ठरला आणि खटल्याच्या निकालात न्यायमूर्तींनी त्याची फारशी दखलही नाही घेतली. या सनसनाटी खटल्यातील एक चमत्कारिक योगायोग सांगण्यासारखा आहे. मात्र खटला लँगस्टरमध्ये चालला आणि त्यात त्या डोळ्यामुळे सायक्लॉप्सचा उल्लेख झाला. खटला 20व्या शतकातला. त्याच्या आधी गेल्या शतकात डी क्विन्सीनं लिहिलेल्या द इंग्लिश मेल कोच या निबंधात आकस्मिक मृत्यूचं दर्शन या शीर्षकाखाली एक निबंध भाग आहे. त्यात पुढची काही वाक्य आहेत. पण सायक्लॉप्स त्या ठिकाणी का वावरत होता? उत्तरेकडील भागात हवा पालट करायला जा म्हणून त्याला डॉक्टरांनी सल्ला दिला होता का दुसरं काही कारण होतं त्याचं? मी त्याला याबद्दल सरळ विचारलं. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरून माझा समज झाला की लँकेस्टरमध्ये चाललेल्या एका न्यायालयीन खटल्यामध्ये त्याचे काही हितसंबंध गुंतलेले होते. आता आपण लिहिलेली ही कल्पित घटना थोड्या वेळानं खऱ्या अर्थानं खरोखरच पुढच्या शतकात लँकेस्टरमध्ये घडणार आहे अशी डॉक्टर क्विन्सीला कल्पनाही आली नसेल. मंडळी मित्रांनो, कशी वाटली गूढकथा 1 धड आणि 2 मुडकी? द पाम खांबेटे यांची ही कथा तुम्हाला आवडली असेल पटकन लाईक करून टाका. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. ती बेलची घंटी मात्र प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मंडळी.